राज्यातल्या ग्रामीण भागांमध्ये मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध होत असल्याचा आरोप आमदार अमित गोरखेंनी केला। या संदर्भात अमित गोरखेंनी सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केला। राज्यातल्या ग्रामीण भागात मृत व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्षाचा सामना करावा लागत असल्याची बाब त्यांनी मांडलेली होती। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये घडलेल्या घटना त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिल्या आहेत। या संदर्भात तातडीने कारवाईची मागणी अमित गोरखेंनी केली। एक गाव एक स्मशानभूमी ही योजना केवळ कागदावर न राहता सक्तीने अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली। अत्यंत संवेदनशील व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विषयाकडे मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी या राज्यामध्ये आजही राज्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय मृत व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप घेण्यासाठी संघर्षाचा सामना करावा लागतो। हे अत्यंत क्लेशदायक आहे। मृत झाल्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास आजही विरोध होत आहे। हा केवळ विरोध नसून संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची मला वाटतं ही पायमल्ली आहे। दलित स्मशानभूमी कागदपत्रे आहे, जिथे जाण्यासाठी रस्ता नाही आणि ज्यांची शेती आहे त्यांना त्या स्मशानभूमीमध्ये जागा मिळते, पण ज्यांची शेती नाही त्यांना मात्र त्या स्मशानासाठी रोडवर जावं लागतं आणि रोड नाहीच मिळाला तर अनेक ठिकाणी कुठेही जावं लागतं। की खेडोपाड्यांमध्ये अंत्यसंस्काराला असा विरोध झाला तर तेथील पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कर्तव्यास कसूर म्हणून निलंबनाची कारवाई यापुढे आपण करणार आहात का? माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे, अशा केसेसमध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून अजामीनपत्र आपण अटक करणार का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, अशा केसेससाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू करून तक्रार प्राप्त होताच पोलीस संरक्षण देऊन अंत्यविधी पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी घेणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।